स्वागत आहे. आज आपण महांकाली सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. आपल्यासोबत जोडलेले आहेत महांकाली शेतकरी विकास पॅनेलच्या सन्माननीय अनिता वहिनी सगरे. या निवडणुकीत पाहत असताना कारखाना चालू करणं हे माझं ध्येय असतं. त्या निवडणुकांनी 2 वर्षाला आतापर्यंत कारखाना माझा सुरू झाला असता. त्यांनी आपल्या पॅनल विरोधात कोर्टात जाऊन आपले अर्ज सगळे उडवले. नंतर आपण एक पार्टीत प्रवेश केल्यावर आम्ही काही कारभार करू नये म्हणून त्यांनी हायकोर्टाचा निकाल आणला, जेणेकरून त्या विरोधकामुळे 2 वर्ष आमचे वाया गेले. मगाशी तुम्ही सांगितले थोड्या वेळापूर्वी मतदारसंघात कसं प्रतिक्रिया होती? तिथून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. का तर नानासाहेब कर्णेंचं योगदान आहे. आपल्या कुटुंबाला राजाराम बापू यांचं पण आम्हाला योगदान मिळालेलं आहे. त्याच बरोबर आराराबादचे अजितराव सरकार, संजय काका या सर्व लोकांनी आपल्या ह्या युनिटला नेहमी चांगल्या पद्धतीने साथ दिली. काल आपल्या ऑपोजिट त्यांनी माझा 7 वर्षाचा संघर्ष बघितला नाही. 7 वर्ष मी या कारखाना सुरू करण्यासाठी काय काय कष्ट केले हे त्यांना माहित नाही. तेव्हा आपण कोर्टाकडे जमीन विक्रीचा एक प्रस्ताव आणला होता. ते बघून आज लोकांना त्याच्याबद्दल असताय, तर कारखाना चालू करण्याचं त्यांना असता नाही. कारखाना सभासदांना माझं प्रामाणिक आव्हान असणार की आज हे मी तुमच्या मालकीचा ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळात तुमचं जे लहान शेत ऊसाचं आहे त्यांना न्याय मिळाला. आज जे तुमची निवडणूक होत्या ते थांबवण्यासाठी मी 100% हा कारखाना चांगल्या पद्धतीनं मॉडर्नायझेशन करून चालू करणार आहे. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवावा याचं मी आवाहन करतो. त्याचबरोबर आपल्यासोबत रांजणी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य सन्माननीय संजय भाऊ बनसोडे. भाऊ, काय सांगाल कसं पाहता या निवडणुकीकडे? महांकाली साखर कारखान्याच्या निवडणुकीत महांकाली शेतकरी विकास पॅनलच्या नेत्या अनिताताई सगरे या कठीण आव्हानाला तोंड देऊन सामोरे जात आहेत. 7 वर्षापूर्वी हा कारखाना बंद पडला, गोष्ट खरी आहे. पण हा कारखाना बंद कशासाठी पडला, कारखान्याला काय अडचणी आल्या याबाबत विरोधक चक्कार शब्दही बोलत नाहीत. मात्र एक आपला स्त्री म्हणून या अनिताताई सगरे यांना यांच्यावर बिनबुडाचे आरोप करायचे आणि सभासदांची सहानुभूती मिळवायची. मात्र महांकाली उद्योग समूहाचे नेते नानासाहेब सगरे, विजयराव सगरे यांनी हा तालुका उभा करायचा प्रयत्न केला, उभा केला. अनेक कुटुंबाचा उद्धार झाला, विकास झाला आणि अशी कुटुंब आजच्या या निवडणुकीमध्ये अनिताताई सगरे यांच्या पाठीशी राहतीलच. मात्र या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहिदादा पाटील असतील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील असतील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे साहेब असतील, माजी खासदार संजय काका पाटील असतील, या सगळ्या मंडळींनी हा साखर कारखाना सुरू व्हावा आणि हा कारखाना केवळ आणि केवळ अनिताताई सगरे यांच्या नेतृत्वाखाली चालेल म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये अनिताताई सगरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. सभासद ही अनिताताई सगरे यांच्या पाठीशी उभे राहतील आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना चितपट करतील. अनिताताई सगरे यांच्या नेतृत्वाखालील 17च्या 17 जागा निवडून येतील आणि विरोधकांना पराभवाची धूळ चरतील. ही काळ्या दगडावरची रेग असून सभासदांना मी असं आवाहन करेन, अनिताताई सगरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला तुम्ही विजयी करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय आपण गांभीर्य बोलताय की 17 होती, एवढा कसा काय खाणून 17च्या 17 जागा आणि महांकाली साखर कारखान्याचे हे सभासद हे स्वर्गीय नानासाहेब सगरे, विजयराव सगरे, अनिताताई सगरे यांनी कारखान्याला सभासद करून घेतलेला आहे. या सगळे कुटुंबावर लोकांची निष्ठा आहे आणि या निष्ठेपोटी विरोधक किती जरी म्हणत असतील की हा कारखाना आम्ही घेऊ, आम्ही विजय मिळवू, मात्र सभासद हा अनिताताई सगरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे आणि भविष्यातही ठेवेल आणि 6 तारखेला यावर शिक्कामोर्तब होईल.
त्याला आणि त्या वहिनींनी उमेदवारी दिली, या उमेदवारी दिली यावेळी विश्वास टाकला तुम्ही, त्या विश्वासाबद्दल काय सांगता? आणि आज आता सध्या ह्या इलेक्शन जी निकाल लागल्यानंतर वैदी साहेब माझ्या माहितीप्रमाणे कुठला गळीत हंगाम 1000% चालू होईल एवढीच मी ग्वाही देतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.